अटल भूजल योजनेत किरकसाल जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय। पाहूया सविस्तर बातमी। अटल भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत माण तालुक्यातील किरकसाल गावाने प्रथम क्रमांक तर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले। यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेअंतर्गत किरकसाल गावाला 50 लाख तर राज्यस्तरीय स्पर्धेत 30 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं। याबद्दल किरकसाल ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी खासदार भास्कर भगरे, अटल भूजल योजना आयुक्त पवनीत कौर, सचिव संजय खंदारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश बेडसे, मेघा शिंदे, वसंत राठोड, एम गडकरी, हेमंत जगताप, किरण सावंत आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। किरकसालच्या सरपंच स्वाती चव्हाण, माजी सरपंच अमोल काटकर, ग्रामसेवक विकास गायकवाड तसेच ग्रामस्थांनी हे बक्षीस स्वीकारलं। या यशाबद्दल किरकसाल ग्रामस्थांचं सर्वत्र कौतुक होत आहे। अटल भूजल योजनेचा पुरस्कार मिळवण्यासाठी गावकऱ्यांच्या कामानं आणि कष्टानं किरकसाल गाव हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण होताना दिसत आहे। नमस्कार, मी धर्मराज विष्णू कटकर, किरकसाल गावचा नागरिक असून मला अटल भूजल योजनेमुळे पाणी पातळीत वाढ होऊन आमच्या किरकसाल गावाला भरपूर त्याचा फायदा झाला। त्याबद्दल मी अटल भूजल योजनेचे मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे। आणि त्यांनी रिचार्ज स्टाफ ही नातीमाला बांधही केल्यामुळं त्यांच्या आज पाण्याची पातळी 3.5 वाढलेली आहे, किरकसालची वाढलेली आहे। तरी या अटल भूजल योजनेचं मी मनापासून आभार। नमस्कार, मी श्री अमोल अप्पा काटकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत किरकसाल, तालुका मान, जिल्हा सातारा। अटल भूजल योजनेच्या जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये आमच्या किरकसाल गावानं भूजल सर्वेक्षण विभागाचे सन्माननीय अधिकारी बेडसे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय तिथले राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाग घेतला। जलसमृद्ध ग्राम स्पर्धेत आम्ही भाग घेतल्यानंतर सुरुवातीला आम्हाला याची माहिती ट्रेनिंगमधून मिळून गेली। त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला जलसमृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये कोणत्या विषयावर काम करायचं आहे आणि कोणत्या विषयामध्ये किती मार्क मिळवायचे आहेत या पद्धतीनं आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही गावातील महिलांना, सगळे गावातील शासकीय कर्मचारी, गावातील ग्रामस्थ मंडळी यांना बरोबर घेऊन श्रमदान, लोकसहभाग, CSR, शासकीय निधी याच्या समायोजनातून जलसंधारणाची विविध कामं केली। याच्यामध्ये डीप CCT असेल, कंपार्टमेंट बंडिंग असेल, लूज बोल्डर असेल, सिमेंट बांधारे असतील, तलावाचं खोलीकरण रुंदीकरण असेल, ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण असेल, तलावातील गाळ उपसणं असेल, बंधाऱ्यातील गाळ उपसणं असेल, शेतकऱ्यांची कामं असतील। त्याचबरोबर शेतीमध्ये वॉटर बजेट करून आम्ही क्रॉप पॅटर्न आमचा चेंज केला। या क्रॉप पॅटर्नच्या माध्यमातून आम्ही ऊसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाऐवजी आम्ही मका, बाजरी अशी पिकं घेतली। गावातील शेतकऱ्यांनी पाण्याची भूजल पातळी जलसंधारणाच्या कामामुळे वाढल्यामुळं अटल भूजल योजनेतून जवळपास आमची 2 मीटरनं पाणी पातळी वर आली आणि त्या माध्यमातून आम्ही खजूर असेल, द्राक्षबाग असतील, सीताफळ असेल, आंब्याची बाग असेल आणि बाजरी, मका, ज्वारी, त्याचबरोबर आमचं जे महत्त्वाचं पीक आहे ते कांदा पीक, या माध्यमातून आम्ही क्रॉप पॅटर्न चेंज केला। त्याचबरोबर या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून आम्हाला जो निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमाचा चांगला वापर व्हावा यासाठी आम्ही वॉटर बजेट समजावून घेतलं। गावात जी कामं होणार त्याची इस्टिमेट समजावून घेतली। त्याचबरोबर रिचार्ज स्टाफचं काम अतिशय दर्जेदार होईल याच्या संबंधाने आम्ही काम केलं आणि त्या माध्यमातून निश्चित आम्हाला फायदा झालेला आहे। अटल भूजल योजना ही देशाला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला दिशा देणारी योजना आहे। धन्यवाद। न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दैवली।